शिवशाहू आंबेडकरांचा जिल्हा सांगितला जातो, राजाजी शाहूंचं सारखं नाव घेतलं जातं आणि ह्या नावाच्या खाली कोल्हापूर जिल्ह्यातल्या हिंदुत्ववादी लोकांना नेहमी मागे टेकण्याचा प्रयत्न केला जातो. सहकारमध्ये सत्तेमध्ये कारभारामध्ये धर्म आणायचा नाही एका बाजूने आपण म्हणायचं, मग हे धर्म आणण्याचं काय हलाल सर्टिफिकेट हे संविधानामध्ये मान्य आहे का? कोल्हापूरच्या देशाच्या कोणत्याही कायद्यामध्ये हलाल सर्टिफिकेटला प्रमाणपत्राला किंवा पद्धतीला मान्यता नसताना मग हे आणण्याचं कारण काय? आणि गेल्या 60 वर्षामध्ये गोकुळला गरज नसताना आत्ता हलाल सर्टिफिकेट मागच्या वर्षी कसं काय अप्लाय केलं गेलं? हे हलाल सर्टिफिकेटचा काय प्रस्ताव कोणी तयार केला, त्याच्यावर केलेला खर्च कोणी केला, हे करण्याची गरज कोणाची होती, हे जनतेला विचारलं का आम्ही हलाल सर्टिफिकेट घेतोय का म्हणून? तुम्ही जमिनी विकत घेताना विचारत नाही, तुम्ही सुसाट खरेदी करताना विचारत नाही. हलाल सारखं ज्यांना संवेदनात्मक स्थिती आहे, संवेदनशील विषय आहे, असा विषय करताना कोणाला विचारलं? कोल्हापूरचं दूध देणारे लोक कोण आहेत त्यांना विचारलं का हलाल घेताना? हे स्वतःचा धर्म सगळीकडे घुसवायचा, लोकांना सांगताना पण सांगायचं धर्मनिरपेक्ष आहोत, ईडी आली की धर्म येतो, कारवाई झाली की धर्म येतो, मी अल्पसंख्याक येतो. ह्या ठिकाणी तेच केलेलं आहे. परत हलाल सर्टिफिकेटची गरज नसताना कोल्हापूरच्या दुधाला गोकुळला बदनाम करण्याचा प्रयत्न यांनी केलेला आहे. 2025 सर्टिफिकेटवर अर्ज दिसतोय. त्यांचं म्हणणं असं आहे की आखाती देशांमध्ये हलाल सर्टिफिकेट एक मॅन्डेटरी आहे. एखादं उत्पादन 2022 ला काढलेलं असं त्यांच्याच काळात काढलंय ना ते. या 2022 मध्ये सत्ता कोणाची होती? त्यांच्याच काळामध्ये हलाल सर्टिफिकेट काढलेलं आहे. हलाल सर्टिफिकेटची गरज आहे का? मुळात हलाल सर्टिफिकेटला संविधानिक मान्यता नाहीये, तरी हलाल सर्टिफिकेट का काढलं? आणि तुमचा जो प्रश्न आहे की आखाती देशांच्या विषयामध्ये, गोकुळचं असं कोणतं उत्पादन आहे जे आपल्याकडे बनतंय आणि ते विकलं जात नाही, पडून राहिलेलं आहे? अजून आमचं पुणे मार्केट आपण कव्हर केलं नाहीये, मुंबई मार्केट आमचं कव्हर करायचं पूर्ण बाकी आहे, गोवा मार्केट बाकी आहे. आमचं जर एखादं उत्पादन पडून राहत असेल किंवा आमची उत्पादन क्षमता भयानक वाढली आहे आणि त्याचा विक्री होत नाहीये, त्याच्यासाठी केलं तर वेगळी गोष्ट आहे. आणि त्याच्यासाठी ह्याला धर्मामध्ये आणण्याची काय गरज आहे? एखाद्याला एखादा गोकुळचा आयटम जर आवडत असेल तर त्याने विकत घ्यावा. माझ्या धर्माला मान्य असेल तर तो घ्यायचा. हलालचा अर्थ काय? माझ्या धर्मालाही मान्य आहे का तर मी घेणार. असं बाकी संविधानामध्ये अशी गोष्ट आहे का की ह्या धर्माला मान्य आहे तर मी घेणार नाही तर घेणार नाही म्हणून? आखाती देशांमध्ये ज्यावेळेस आपले काही प्रॉडक्ट पाठवावे लागतात हलाल सर्टिफिकेट हे कंपल्सरी आहे. त्यामुळे हे हलाल सर्टिफिकेट माझं म्हणणं तेच आहे, देशामध्ये अजून सुद्धा आपलं सॅच्युरेशन प्रोडक्टचं आलं नाहीये. आमची प्रोडक्शन एवढ्या लेवलला वाढलं नाही की या ठिकाणी आपल्याला हलाल सर्टिफिकेट घ्यावं लागेल. प्रोडक्शन एवढं वाढलं नाही की ते माल येऊन आमचा पडलेला आहे. रॉ मटेरियल विकत घेतलेलं अजून वापरलं जात नाहीये. कुठलं सर्टिफिकेशन देऊन? हा मोठा डाव आहे. आम्हाला जे कळलं, ही निवडणूक लावून मागच्या वर्षी 6 मेला एप्रिलमध्ये निवडणूक लागणार होती आणि यांची ऑलरेडी डील ठरलेली आखाती देशाला काही जणांबरोबर. आता तिथे डिस्ट्रीब्युटर कोण असतं मला सांगा? ह्यांच्याच नातेवाईकांचा यांना घराला कोणतरी डिस्ट्रीब्युटर होणार, सगळा पैशाचं सायफनिंग पूर्ण येणार. हे सगळे प्रकारे ठरलेले आहे. सगळं सहकारामध्ये धर्म का आणला याचं उत्तर दिलं पाहिजे. खरं म्हणजे तुमच्या मतानुसार हलाल सर्टिफिकेट कशासाठी घेतलं जातं? हलाल सर्टिफिकेट काही निकष काय असतात बघा, या हलाल सर्टिफिकेटला प्रमाणपत्राच्या व्यवस्थेला भारतीय शासन व्यवस्थेमध्ये, संविधानामध्ये, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिहिलेल्या संविधानामध्ये कुठे मान्यता आहे मला सांगा? हे नाही. हे यांचं आणि ठरवलेलं एक व्यवस्था निर्माण केलेली आहे. आम्हाला म्हणायचं धर्म गेल्यानंतर भारतातल्या अनेक कंपन्यांनी ते सर्टिफिकेट घेतलं, तिथले सर्टिफिकेट सुद्धा दिसतात त्यांचे. अहो, त्या खाजगी कंपनी करू द्या ना. इथं तुम्ही समाजाला विचारलं का? गोकुळच्या उत्पादन संचालक मंडळ म्हणजे काय गोकुळ नव्हे ना? गोकुळचं राष्ट्र आपलं एजीएम जी होते, एजीएम मध्ये हा विषय आला का कुठे? तुम्ही लपून छपून का केलं? हे लोकांना का माहित नाहीये? गोकुळच्या उत्पादकांना हे माहिती आहे, मान्य आहे का? गोकुळच्या खरेदीदारांना हे मान्य आहे का? उद्या ह्याचा खरेदीवर परिणाम होणार की नाही? आतापर्यंत आपण बघितलं, ज्या वेळी हलाल सर्टिफिकेटचा प्रश्न झाला त्या उत्पादनावर परिणाम झालेला आहे, त्या ब्रँडवर परिणाम झालेला आहे. मग तुम्हाला जो देशातला बहुल हिंदू समाज आहे तो महत्वाचा आहे, तर तुम्ही मॅनेजमेंटमध्ये आज म्हणून मुस्लिम समाज तुम्ही लागून चालून करताय. आणि हलाल सर्टिफिकेट ही कंपल्सरी विषय नाहीये. मला जर मी मुस्लिम आहे, किती मुस्लिम आहे मला सांगा? चांगले सुशिक्षित मुस्लिम आहेत ना, ज्यांना हलाल सर्टिफिकेटची गरज नाही विकत घेताना. हलाल का त्यांचा शर्यतला विषय असेल तो. एवढे वर्ष काय नव्हतं हलाल सर्टिफिकेट? 2000 वर्षापासून 1600 वर्षापासूनचा धर्म आहे ना, मग आता हलाल सर्टिफिकेटची काय विषय आला? तुम्ही म्हणता हे डील ठरलं होतं तर हे डील बाहेर काढणार का? मग कागदपत्र हे एवढे ना, कागदपत्र एवढं लपवतायत, सगळ्या विषयामध्ये लपवलपी सुरू आहे. कागदपत्र बाहेर आले की सगळं देणार आम्हाला. जशी तुम्ही थेट प्रशासकांवर आरोप करतायत का?
प्रशासकांना ही माहितच नाही अजून. द्यायला पाहिजे होती प्रशासकाने. हो, प्रशासक आता दबावामध्ये अजून सुद्धा आहेत. या ठिकाणी प्रशासकांनी कारवाई सुद्धा केली, काल परवा आपण पेपरमध्ये बघितली आहे. पण ज्याने ती द्यायची आहे शेवटी प्रशासक तो कायदे धरून हाणून मारणार नाही कोणाला, तो कायद्याची कारवाई करणार. आम्ही कारवाईसाठी आता आग्रह धरणार आहोतच. तर मग जे प्रशासक आल्यानंतर तुम्ही पेढे वाटप केलेलं होतं, हो. तेच प्रशासक तुम्हाला आता सहकार्य करत नाहीत असं? नाही नाही, प्रशासक त्यांचं काम करतायत, ते सहकार्य करत नाही असं नाही, ते त्यांचा प्रयत्न करतायत. त्यात ते रेकॉर्ड्स तयार होत आहेत, मिनिट्स होत आहेत, मिनिट्स ऑफ मीटिंगमध्ये रेकॉर्डला सगळं येत आहे. भरपूर कारवाया गोष्टी बाहेर पडतात, तुम्हाला बघता आहात. ह्या गोष्टी आता का बाहेर पडल्या आहेत? लोक आता गोकुळमध्ये कामगार खुल्या मनाने बोलायला लागलेत, खुल्या मनाने काम करायला लागलेले आहेत. त्यामुळे प्रशासक आल्यानंतरचा उत्साह वाढलेला आहे. दूध सुद्धा 1 लाख लिटर पर्यंत दूध वाढलेलं आहे. तर प्रशासक आल्याचा पायगुण चांगला आहे आणि फरक पडणार नक्की. मी काल माहिती घेतली अशा पद्धतीनं, चुकीच्या पद्धतीनं आपल्याला गोकुळा अनेक दिवसापासून अझरबैजान आणि आखाती देशामध्ये आपण तूप लोणी पाठवतो. त्यासाठी अशा सगळ्या इंटरनॅशनल निर्यातीसाठी अशा सर्टिफिकेटची आवश्यकता असते आणि ते फार 2022 सालीच काढलेलं आहे. नवीन मुश्रीफ तर आत्ताच चेअरमन झाले. कशाला हे जोडणं, काय जोडणं, हे तर मला आश्चर्य वाटतं. असते तुम्ही जाऊन, नाही त्यांची जी अट आहे ना इंटरनॅशनल त्याच्यामध्ये, तुम्ही जाऊन ते ह्याला विचारा ना. पण मग हा मुद्दा आत्ताच येण्यात नाही असं आता हे बघा, कोणाला काही काम नाही. आता निवडणूक तर लागलेली आहे. आता निवडणूक लागल्यानंतर जे निवडणूक लागणार नाही म्हणतो ते त्यांना आता अशा काहीतरी गोष्टी लागत आहेत. वास्तविक तुम्ही हे प्रशासनाला जाऊन विचारलं पाहिजे माझ्यापेक्षा. मी काल माहिती तेवढी घेतली म्हणून तुम्हाला बोललो.